ग्रामीण आरोग्य सेवेला माणुसकीची जोड देत गेली 16 वर्षे अविरत रुग्णसेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संतोष बिरादार. बंगळूरमधील वैद्यकीय अनुभव घेऊन जन्मभूमी देवणीत परतत त्यांनी गरजू रुग्णांना उपचार, मार्गदर्शन आणि आधार दिला. कोरोना काळातही रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी सेवाभाव जपला. वैद्यकीय ज्ञानासोबत करुणा, कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आरोग्यदूत डॉक्टर संतोष बिरादार यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर संतोष बिरादार, देवणी येथील माझ्या श्रद्धा हॉस्पिटल प्रॅक्टिस करत आहे. मी इथं आता पूर्वी गेल्या 10-15 वर्षापासून माझी प्रॅक्टिस आहे. इथं 2016 पासून माझी प्रॅक्टिस इथं देवणी तालुक्या इथं प्रॅक्टिस आहे. आणि कोविड काळामध्ये बरेच काही पेशंट गोरगरीब असताना त्यांना काही अडचणी होते, कुणाला काही ऑक्सिजनची सिलेंडरची सोय नसताना आम्ही इथं त्यांना ट्रीटमेंट केलं. अल्प दरात आम्ही त्यांना उपचार केला. बरेच जणांना आम्ही काही पैसे नसतानाही आम्ही त्यांना उपचार केला इथं. आणि इथं काही अजून काही पेशंट आपल्याकडे असे येतात की त्यांच्याकडे पैसे नसतात, मग त्यांना आपण काय करतो, कमी दरामध्ये त्यांचा इलाज करतो आणि पूर्ण वेळ आम्ही त्यांना देतो. इथं काही प्रॉब्लेम नसेल काही असेल तर बी आम्ही त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढे पाठवतो. त्यांना वेळात वेळ घालू देणार नाही. काही अडचणी असलं तर बी त्यांना सॉल्व्ह करून देतो. काही इमर्जन्सी पेशंट आलं त्यांना इथं मॅनेज करू शकलो असतो तर इथंच करू शकतो आम्ही, नसलं तर लगेच त्यांना पुढे पाठवून देतो. असे काही पेशंटला आम्ही टाइम वाया घालणार इथं. असं करून बरेच जे पेशंट जे आहे माझ्यावर श्रद्धा ठेवून बरेच काही पेशंट खेडेपाड्याचे माझ्याकडे वेळ काढून, किती मी असलो तरी बी माझा वाट बघत बसतात तिथं माझ्यासाठी असं. आणि बरेच काही पेशंट असे राहतात त्यांचा इलाज प्राथमिक उपचार जे असं देतो आम्ही की पहिल्याच टप्प्याला त्यांना गुण यायला पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्याला यायचं नको असं काही विचार करत राहतो आम्ही. त्यांना दुसऱ्या खेड्यापाड्याने यायला जाणं येणं बसचं भाडं सर्व विचार करूनच आम्ही त्यांना पहिल्या टप्प्याला इलाज पूर्णपणानं हे करतो आम्ही असं. या सर्व माझ्या कामाचं दखल घेऊन एकमत परिवारानं माझा सन्मान केला. एकमत परिवाराला माझा खूप खूप धन्यवाद.